भावांनो आता चाललो मी कॉलेजला. काल पण गेलतो, आज पण गेलतो. आमचा पेपर जवळ आले तर आणि कॉलेजला आम्हाला सुट्ट्या तर लागल्यात, पण कॉलेजमध्ये जाऊन आम्ही जरा अभ्यास करतो. कारण घरी काय आम्हाला घंटा अभ्यास करत होत नाही. तरी आता सध्या मॅथचं रिव्हिजन मारायला चालू आहे. काल मॅथचे 2 युनिट खतम केलेत, आज 2 युनिट करायचे. तर आपण याला डे 2 ऑफ रिव्हिजन सिरीज बनवू शकतो. तर अशी सिरीज बघायला तुम्ही रेडी राहता, तुम्हाला तुमच्या कॉलेज चालवून दाखवतो. तर भावांनो, हे आहे आमच्या कॉलेजचा रस्ता. ज्या रस्त्याने आम्ही डेली कॉलेजला जातो. इथं एका ग्रीन सिटीचं काम चालू आहे. इथं एक ग्रीन हाऊस होणार आहे. हे पण आमच्या कॉलेजच्या रस्त्यालाच आहे. अँड हा आहे आमच्या कॉलेजचा बायपास हायवे. ह्याला बायपास हायवे म्हणतात. आणि याच्याच राईट साईडला बार्शी आहे, जे आमच्या गावाचा तालुका आहे. आणि हा जो रस्ता आहे हा आमचा डेलीचा रस्ता आहे. हे रस्ता म्हणजे आमच्यासाठी तोंडपाठ झालेला आहे. आम्हाला डोळे दाखवून जरी लावलं तरी या रस्त्याने आम्ही जातो. आता माझ्याकडे काय कुठला प्रोफेशनल कॅमेरा तर नाही, पण एक प्रोफेशनल कॅमेरामॅन नक्कीच आहे. आपला भाऊ काय कुठल्या कॅमेरामॅनला कमी नाही. लय खतरनाक व्हिडिओ काढतो आपले. आणि सध्या आपण पोहोचलो आपल्या कॉलेजवर. हे आपल्या कॉलेजचं पार्किंग स्लॉट आहे. तसं तर पार्किंगची जागा दुसरीकडे आहे, पण सध्या आम्हाला इकडेच गाड्या लावायला होती. कशामुळे काय माहीत नाही मला. पण हे आमचं कॉलेज आहे. कसं वाटतं कॉलेजचं एन्व्हायरमेंट? एवढं पण काय खास नाही आहे, पण बरं आहे यार. म्हणजे भारी वाटतं कॉलेजला आलं की. म्हणजे जरा बरं वाटतं. कॉलेजला येऊन मित्रांसोबत ती थोडा एन्जॉय करायला पण आवडतो. म्हणजे नाही का, कॉलेज लाईफ असते कशासाठी यार? एन्जॉय करण्यासाठी तर असते. मग कॉलेजला यायचं, एन्जॉय करत बसायचं, तेवढंच तर असतं. आणि सोबत आपण थोडी म्हणजे अभ्यास आपल्या करिअरकडे पण लक्ष दिलं पाहिजे. सध्या आमचं मी तुम्हाला मागाशीच म्हटलं होतं की आमचं पेपर जवळ आले, तर आमच्या पेपरची डेट फिक्स झाली. म्हटलं आता कॉलेजला आलो तर आपण सध्या थोडा अभ्यासाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे सध्या चाललो होतो लायब्ररीकडे. थोडं आधी लायब्ररीत जाऊन बघू म्हणलं अभ्यासाचं काय डोक्यात घुसलं आहे काय नाही. त्यामुळे मित्रांनो मला चला आता आपल्याला लायब्ररीत जायचं आहे. आणि लायब्ररीत म्हणलं आता 2 ते 3 तास तर काय आपल्याला बाहेर यायचं नाही म्हटलं. मग नंतर गेलो सगळ्यांना घेऊन लायब्ररी. तर ही आहे आमच्या कॉलेजची लायब्ररी. सध्या तर थोडा खालीच आहे, कारण एवढे पण स्टुडंट येत नाही सध्या. बऱ्याच जणांच्या डिपार्टमेंटला सुट्टी आहे. आमचे पेपर जवळ आले, त्यामुळे म्हणलं चला आपण कॉलेजवर जाऊन लायब्ररीत अभ्यास केला ना, जरा अभ्यास जरा जास्त होतो. त्यामुळे तुम्हाला पण एक सजेशन आहे, लायब्ररी जाऊन अभ्यास करा. लायब्ररीतून सुटल्यावर आम्ही पण निघालो होतो जेवायला. आता आपण जेवण करायचं होतं. बराच वेळ झालं, 2-3 तास आम्ही लायब्ररीत होतो. त्यामुळे म्हणलं चला जेवण करू. आधी पोटापाण्याचं काहीतरी बघितल्याशिवाय काय मजा नाही. कारण मला तर कसं आहे, नाही जेवलं ना, जेवल्याशिवाय मला काय सुचत नाही. त्यामुळे म्हणलं आधी पोटाचं मग बाकी. आता आम्ही डेली जेवायला जातो गार्डनमध्ये. आज पण गार्डनमध्ये चालतो. पण गार्डनमध्ये येऊन बघितलं तर जेवायला बसायला जागाच नव्हती, कारण गार्डनला पाणी दिलेलं होतं त्या गवताला. आणि जिकडे बघल तिकडे बाकीचे स्टुडंट बसले होते. आम्हाला बसण्यासाठी जागाच नव्हती यार. बाकीच्यांनी सगळी जागा म्हणजे कव्हर करून टाकली होती. आम्हाला टेन्शन आलं की यार आता बसायचं तरी कुठं. फायनली भाऊंना एक जागा भेटली, तिथं चालू आहे जेवायला. कसं तरी सावलीत जेवायला बसलेलं बरं असतं जरा. यार इथं पण ओलंच दिसतंय रे. आहे ना जागा? ओके. मी जेवायला ये. भाई को आ गया गुस्सा. हेलो भाई 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 हेलो भाई, वो मर्द नहीं है, मर्द नहीं. हेलो मर्द नहीं है मालिक. हेलीकॉप्टर भेज दो मेरे को लेने के लिए. है नहीं रहेगा इसकी चड्डी पहन के जाओ. कब नहीं हेलीकॉप्टर बोल रहा है मालिक. हेलीकॉप्टर भेज दो. भाई कुछ ज्यादा ही गुस्सा हो गया यार. अरे काढू बाळा, तुझे पण फोटो काढू. टेन्शन घेऊ नको, तुझे पण फोटो काढायचे आपल्याला. नाही, आधी जेवण करू, नंतर तुझे पण फोटो काढू. थांब. भाऊ म्हणतोय मला फोटो काढायचे, पण ज्याचा मोबाईल आहे ते म्हणतोय मी काय फोटो काढणार नाही. त्यामुळे भावाला थोडा राग आलाय आणि भावाने केलाय मालकाला फोन. मालिक मुझे यहाँ नहीं रहना है ना. गेला रे ती दगड. कुठे गेला दगड? पकडा हे गे रे. आता आम्ही गार्डन मध्ये येऊन बसलोय. सकाळ धरणं इतक्या वेळा अभ्यास करून सगळा कंटाळा आलाय. म्हणलं थोडं आता गार्डन मध्ये जाऊन थोडं फ्री मध्ये बसू. तुम्हाला गार्डन बघायचंय का? एक मिनिट. तर हे आहे आमचं गार्डन. एवढं बी काय खास नाही, पण मजा येते इथं बसल्यावर जरा. त्यामुळे जरा इथे येऊन बसलोय. उडू नको हात सोड फाडतीस. सोड. तिथनं पुरी चालल्या होत्या पळून. त्यांना माघारी उडून घेतलं. विचारायचं याला आता काय करावं. तेवढ्यात मॅडमचा फोन आला. मॅडमचा फोन आला कशासाठी? मॅडमला पाहिजे होतं पिक्चर. मॅडम म्हणल्या तरी 5 वर्षाचं नाला कुठे जायचं? अभी घर जा रहे. मला डाउनलोड करायचं तुम्ही. 5G आहे भावांनो, सध्या आमचं कॉलेज सुटले आणि कॉलेजहून चाललो आहे आम्ही घरी. आणि हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना, ते आहे आमचं गाव. त्याच्यामुळे आमचं गाव कसं दिसतंय तिथं होतो. थांबा 2 मिनिट. तर भावना हे आहे आमचं गाव. आमचं नाव आहे जसमिन पळगाव. कसं वाटतंय? छोटंच गाव आहे पण भारी गाव आहे. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में.